पुरस्काराकडे देखील वळणार आहोत आणि मराठवाड्याचा पुरस्कार जातो ज्याच्या नावावरती घेतात श्रीकांत पड्या. त्यानंतर जाऊया महत्वपूर्ण आणि मैत्रीपूर्ण लढत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि मातीच्या कणावर ज्यांनी राज्य केले ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण मानाचा मुजरा करून आपण वळूया एक महत्वपूर्ण मॅच कडे. मैत्रीपूर्ण लढत आणि महत्वपूर्ण लढत. जर आपण एक ज्याच्या नावाचा गवगवा ज्याने आजही काय गाजवतात असा टेनिस क्रिकेटचा बादशाह समीर सावंत आणि प्रतिस्पर्धी संघ आहे साजेरी 11. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सुमित बंगाल आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावाचा नेहमीच काही काळ गाजवला सुमितने. तर आता आपण पाहतोय DTPLच्या माध्यमातून हा एक मोठा खेळाडू सुमित बंगाल. सुमित बंगालची कारकीर्द जर आपण पाहिली टेनिस क्रिकेटची फार मोठी राहिलेली आहे. ज्यांच्या आवाजाने आपण आता मनोरंजन देखील ऐकलं. शैलीजी जाधव कॉमेडी. हो ताकद नाहीये शॉर्ट मध्ये. शॉट खेळायचा होता लॉंग ऑनला आणि शॉट झाला गेला. चेंडू जातोय लॉंग ऑफला. ताकद नाहीये. थोडस कमकुवत आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही सूर गवसलेला नाही. जर मागील सामन्याचा जर आपण पाहिलं तर समीर सावंत याने फक्त 4 षटकार मारले. असं आत्मविश्वासाचे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही. पण या सामन्यामध्ये पाहायला मिळते कारण एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट पटलावरचं. अकोटचा चेंडू आहे. चेंडू उडवलाय हवेमध्ये जातोय सरळ. वा येते बिग हिट षटकार. त्यांचं आगमन झालेलं असे सन्माननीय कात्रांचे सुपुत्र सागरजी जाधव यांचा आपण अभौतिक सन्मान करतो. मधुकरजी आरावडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. तर जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. वाजलेत बरोबर आता आपण पाहतोय 1:25 झालेली आहेत. आपण पाहतोय 6 धावा 6 षटकाराने स्वागत केलं सुमितचं आणि 6 1 हात देखील आपण केलं. आणि पुढील ऑर्डर सापडा देखील असणार आहे पवार चॅलेंजर आणि तनिक्षा 11. पवार चॅलेंजर आणि तनिक्षा 11 या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं नाणेफेकीसाठी. मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. SMD स्पोर्टच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनीष प्रगती दत्तराम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. लॉंगॉपला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक ताईंना तो प्रोडक्शन दिलं जातं. एक धाव नक्की पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. याला म्हटलं जातं बिटवीन द रनिंग. ग्रामीण टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. रायगड रत्नागिरी या आणि ठाणे जिल्ह्याला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. आणि हेच रत्नागिरी जिल्ह्यातील ही स्पर्धा अर्थातच दापोली तालुक्यातील एक बहुचर्चित असलेली स्पर्धा DTPL एकजूट दोन गावाची आणि मैत्री जीवाभावाची अशी स्पर्धा आपण पाहतो. लॉंगॉनला पाहायला मिळते क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलं जातं थोपवलं जातं चेंडूला. तर पुरेसा वेळ मला दोन्ही फलंदाजाला आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारली. धावसंख्या पुढे सरकते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या येते 1-0 लॉस ऑफ 0 विकेट. 10 बिनबाद 10. समीर सावंत यांची सुकन्या आनंद घेते या स्टेडियम मधून बसून. तितकाच आनंद देखील तिच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळतो. हवेमध्ये चेंडू झेल सुटतोय मित्रांनो. वारंवार जीवनदान देत आहे. जीवनदान तुम्ही समीर सावंतला देताय. की मोठ्या खेळाडूला जीवनदान देणं आपल्याला पराभवाच्या छायेखाली जाऊ शकतं. याचा मात्र आता संधीचं सोनं करावं लागेल मित्रांनो. संधी अशी असते की चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा का तुम्ही उशीर केला की ती हातून गेलीच म्हणून समजा. मग संधीचं सोनं समीर सावंतला करावं लागेल. कारण जो शेवटी क्रिकेट आहे स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये चढाओढ ही असते. प्रत्येक जण आपल्या जिंकण्यासाठीच लढत असतो मित्रांनो. क्रिकेट आहे फक्त जिंकण्याचं माध्यम नाहीये मित्रांनो. क्रिकेट मधून आपली नाती देखील जपायची असतात. आपले नवे फ्रेंड बनवायचे असतात आणि बनतात देखील. आणि हेच मित्र आपल्याला आयुष्यभर सपोर्ट करत असतात. पुढून घ्यायचा प्रयत्न होता. फुल टॉस घ्यायचा होता. यॉर्कर ठरला चेंडू काही समजलं नाही. पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. साजिरी 11 कडून एक वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं.
आता स्ट्राईकला असलेला समीर नॉन स्ट्राईकला पोहोचतोय आणि स्ट्राईकला आहे तो रोहित निकम, ज्यांच्या पप्पांची आपण चर्चा केली, ज्यांनी काही काळ गाजवला. मित्रांनो, षटक समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात. एकूण 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आपण चर्चा करत होतो मित्रांनो की कित्येक लोक क्रिकेटमुळे लोकप्रिय झाली, कित्येक लोक क्रिकेट खेळाडू क्रिकेटमुळे लोकप्रिय झाली, पण ज्यांच्यामुळे क्रिकेट लोकप्रिय झालं ते सर सचिन रमेश तेंडुलकर. टेनिस क्रिकेट म्हटलं त्यांचा नाम उल्लेख होणं फार गरजेचं आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका किरण. हो 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 हो, सुंदर पटकावलेला चेंडू जातो सरळ सीमा रेषेत बाहेर, जेतो दणदणीत खणखणीत दणदणीत चौकार. खऱ्या अर्थाने ज्यांचं नाव प्रत्येकाच्या ओठावरती असतं, बहुचर्चित असतो, असा क्रिकेटमधील एक नवा हिरा राहुल आगरे आणि रोहित बालगुडे यांना विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आणि समीर सावंत झेलबादून माघारी वरते, मोठं विकेट, सन्नाटा शांतता पाहायला मिळते पॅव्हलियन मध्ये. बॅक टू द पॅव्हलियन समीर सावंत. मित्रांनो, आपण पाहिलं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो, कोण हिरो ठरतो कोण झिरो ठरतो, पण ज्याचा नावाचा बोलबाला आहे तो समीर सावंत स्वस्तात बाद होताना पाहायला मिळतोय. फक्त 15 धावा करून माघारी परततोय तो हा समीर सावंत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 17 आणि वैयक्तिक 15 धावा करून माघारी परततोय समीर सावंत. आता समीरची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो महेश जाधव. राहुल या नावाची चर्चा आपण अनेक वेळा पाहिली, मग इंटरनॅशनल असो किंवा टेनिस क्रिकेट असो. आज देखील आपण राहुल या नावाची चर्चा ऐकतो. तो राहुल अर्थातच तुतारी एक्सप्रेस म्हटलं जातं, असा अष्टपैलू चौफेर कामगिरी करणारा, अनेक जिल्हा आणि तालुका गाजवणारा, सर्वांचा लाडका दापोलीकर राहुल आगरे याचंही स्वागत करतो आजच्या या स्पर्धेच्या दरम्यान. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 18 धावा. सुंदर शांतपणे चाललेला सामना आपण पाहतोय. थोडासा जलद गतीने सामना चालवायचा आहे, कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर खेळपट्टी वारंवार रंग बदलताना देखील पाहतो आपण. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, समजला नाहीये, पण एक रडार मध्ये आला नाहीये. कमी ताकदीचा राहिला शॉट, पण एक धाव नक्की जोडली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली 19 धावा. स्ट्राईकला येतो महेश जाधव. स्लोअरचा चेंडू पुढे उचललाय, पूर्ण केलाय. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. समीर सावंतची उणीव भरून काढतोय हा महेश जाधव. षटकार मारला, 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 25 धावा. हो सुरेश स्लोवरचा चेंडू. सुरेश शिगवण देखील तितकेच माहीर आहेत या फलंदाजाला, अशा मोठमोठ्या फलंदाजाला थांबवणं देखील. आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा होतात 25 लॉस ऑफ 1 विकेट. जाऊया ऐकूया एक सुमधुर संगीत.
आपण पुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत मध्यंतरानंतर. आपण मध्यंतरामध्ये आपण नाणेफेक घेणार आहोत. तनिक्षा इलेव्हन आणि पॉवर चॅलेंजर यांच्या दरम्यान हा पुढील होणारा सामना असेल. मित्रांनो, तुम्हाला जर झुकेगा नहीं साला हे जर आपल्या लहान मुलांना जर सांगायचं असेल ना, दाखवायचं असेल ना, तर पुष्पा दाखवू नका, तर तुम्ही छावा दाखवा. ओ गुट्टात एक तमाशा देख अशा पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करत होता रोहित निकम. समजला नाही, चेंडू मात्र थोडीशी उंची घेतली, सरळ निघून गेला. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मार्गवरती आपल्याला संदेश कांदेकर पाहायला मिळत आहे. षटक हाताळताना दिवस शॉट करायचा प्रयत्न, ताकद नाही आहे हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक एक नव्हे 3-3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. हवेमध्ये बराच काळ चेंडू राहिला आणि नो मॅन्स लँड वरती चेंडू विसावताना पाहायला मिळतो. आणि 2 धावेची भर होते. 2 धावेने धावसंख्या वधारेल. धावसंख्या होते एकूण 27, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर असा मारलेला हा स्क्वेअरला चेंडू येतोय, जातोय सरळ सीमारेषे पार, येतो चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 31 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. राहुल आग्रे ज्याच्या नावाची चर्चा आपण पाहिली, ज्याच्या मुखामध्ये राहुल हे नाव बहुचर्चित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटर, युवा क्रिकेटर आहे. कमी वयामध्ये आपल्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा राहुल आग्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. क्रिकेटचा सन्मान आहे राहुल, आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. मी विकास जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्त राहुल आणि रोहित बालगुडे यांनी यायचं. रोहित देखील साथीदार आहे. रोहित बालगुडे निर्धाव चेंडूची संपवताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपण पाहूया. तुम्हाला पुन्हा एकदा धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावा होत आहेत, जोडल्या जातात. 31 धावा जोडल्या जातात. ओहो, हवेमध्ये चेंडू होता, चेंडू मागे, चेंडू पुढे, मागे क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, जोरदार डावा वाजवा या छोट्या खेळाडूसाठी, ओंकारासाठी सुंदर प्रयत्न केला. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात एकूण 35 धावा आणि 36 धावांची गरज असेल. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असेल ते साजिर इलेव्हन या संघाला. आपण पाहूया सन्मान सोहळ्याकडे जातो. रोहित बालगुडे आपण याचा इथे सन्मान होताना पाहतोय. हा क्रिकेटचा सन्मान आहे. आणि यानंतर होणारा पुढील सामना आहे पॉवर चॅलेंजर आणि तनिक्षा इलेव्हन यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. चला प्लीज. पॉवर चॅलेंजर शैलेश जाधव आणि विकास जाधव यांच्या दरम्यान हा सामना रंगेल आणि हा नाणेफेक करतील. नाणेफेकीचा कौल होतोय. चला राहुल आग्रे, आपल्या शुभ हस्ते एक नाणेफेकीचा कौल करा या पुढे होणाऱ्या सामन्याचा. चला राहुल आग्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढे होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि जास्त वेळ खर्च करू नका. चला विजयजी विठमल आपल्यास विनंती आहे, जास्त वेळ खर्च करून देऊ नका. त्वरित सामना देखील चालू करा. कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला? ओके, पॉवर चॅलेंजर यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. शैलेश जाधव आपण निर्णय जास्त वेळ घेऊ नका कारण आपल्याला वेळ फार कमी आहे. चला प्लीज समीक्षा इलेव्हन. आपण पाहतोय दमामे तामोड प्रीमियर लीग तापोल ई तालुक्यातील एक बहुचर्चित असलेली स्पर्धा दमामे तामोड प्रीमियर लीग DTPL चॅम्पियनशिप 2025 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्व एक दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश केलेला आहे.
आणि आता झालेल्या नाणेफेकीमध्ये पवार चॅलेंजर आणि नाणेफेक जिंकून सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दमामे तामोड प्रीमियर लीग अर्थातच मैत्री जीवाभावाची एकजूट दोन्ही गावाची. आणि याच निमित्ताने पुणे ग्रामीण ठिकाणून आलेले सर्व जे क्रिकेटर्स आहेत, आपण बालपणी शाळेमध्ये आपण मित्र होतो, खूप काळानंतर आपण कोणताही का असा योग लागतो, तो क्रिकेटचा योग आला आहे. आपण भेटतोय, आपले सुख दुःख एकमेकाकडे आपण शेअर करतोय, सांगतो आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे. जसं आपण शिमगा म्हटलं की शिमग्यामध्ये एक गावाला जाण्याचा आनंद असतो, शिमग्यातला उत्साह असतो, तोच उत्साह आज या क्रिकेटच्या या दमामे तामण प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाच्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. या दोन्ही गावाचा हा देखील एक सामूहिकरित्या उत्सव मानला जातो. तो उत्सव क्रिकेटच्या रूपाने एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच DTPL चॅम्पियनशिप 2025 पर्व 3. चला समीर सावंत जास्त वेळ खर्च करू नका, सहकार्य करत होईल असं. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विनोद आहाडे गोलंदाजी मार्कवरती, आणि स्ट्राईकला असेल संदेश कांदेकर आणि नॉन स्ट्राईकला आहे सुमित बंग. स्ट्राईकला सुमित आहे आणि नॉन स्ट्राईकला संदेश कांदेकर आपल्याला पाहायला मिळत आहे. विनोद आहाडे स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती मागील सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली तो विनोद. चेंडू फेकेल सुमितला, हो सन्मानाने काय ढकलून दिलंय, क्लास शॉट आपण पाहिला मित्रांनो. खूबसूरत मरीन ड्राइव होता है, उससे खूबसूरत ये सुनील बंगाल का कवर ड्राइव होता है, पाहायला मिळत आहे आपल्याला. सुमित त्याच्याकडे देखील कौशल्य आहे, स्किल आहे, क्षमता देखील आहे. एक दी ऑल म्हणून ज्याने अनेक वेळा भूमिका बजावली आपल्या संघासाठी, तो सुमित बंगाल स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावेने खातं देखील ओपन केलं. 35-36 धावांचा टार्गेट असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या, कमावल्या, जोडल्या गेल्या. त्यानंतरचा कमबॅक केलं विनोदने आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळाला. थोडंसं सुमितला चेंडूवरती येऊन खेळावं लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच आपण या सामन्यामध्ये पुढील फेरीमध्ये आपण प्रवेश करू शकतो, जिंकू शकतो. पुन्हा एकदा सज्ज आहे, बॅटची कडा चाटून चेंडू जातो यष्टीरक्षक हातामध्ये. समीर सावंत चेंडू पकडतोय, विकेटचं पतन, बॅक टू बॉल सुमित बंगाल. मैदानामध्ये दाखल होते सूरज निकम आपल्याला पाहायला मिळतं. मागील सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली तो सूरज पाहायला मिळतो. मित्रांनो, तुमचं ध्येय मोठं आहे, जर ध्येय तुम्हाला गाठायचे असतील ना तर तुमच्या गाड्या ह्या रस्त्यावरती आणाव्याच लागतील. गाड्या रस्त्यावरती आणल्या की खड्डे आले, रस्त्याने वळण आले, गती रोधक आले, ऊन आला, पावसाळा आला, या सगळ्यांना झुंज करणं ज्याला जमतं ना त्याला यश संपादन करणं जमतं. आणि तुम्हाला यश संपादन करायचं असेल ना तर तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही, आणि तो संघर्ष करावा लागेल. कारण 36 धावांचं आव्हान अवघ्या कमी चेंडू तुम्हाला गाठायचंय, ध्येय मोठं आहे, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय एकंदरीत आपण पाहिलं जर विनोद हरवडे याचं जर षटक पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतरचा निर्धावताना विकेट आपण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वारंवार फेकताना आपल्याला पाहायला मिळतं. मारा करतोय, भेदक मारा विनोद हरवडे. थांबून ठेवले फलंदाजाला, कोणतीही संधी देत नाहीये, बॅट उचलण्याची, मोठ उंचावण्याची संधी देत नाहीये. थांबून ठेवतोय, रोखून ठेवले, जखडून ठेवलंय या फलंदाजाला. डावखुरा फलंदाज सूरज निकम आपल्याला पाहायला मिळतोय. समाधान व्यक्त करतोय समीर सावंत. याच्या हा विनोदवरती विश्वास दाखवला समीरने. चेंडू फेकेला, कोणाचा चेंडू होता, ढकलण्याचा प्रयत्न केला आणि पंचांचा मारुती शिगवण सांगतात कोणतीही हालचाल नाहीये, कोणतीही खून करत नाहीयेत, निर्धाव चेंडूची सांगता. मित्रांनो, चेंडूवरती येऊन खेळावं लागेल. मित्रांनो, मी सांगेन की तुमच्या जसं मोबाईल मध्ये नेटवर्कची गरज असते ना तशी क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज असते. तर मला फुटवर्कची फार गरज आहे मित्रांनो, तरच तुम्हाला चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना पाहायला मिळेल.
वारंवार निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत. आकडे चेंडू पुन्हा एकदा फुटवर्क पाहायला मिळत नाहीये मित्रांनो. जसं आपण सेहवागची जर फलंदाजी पाहिली ना तर सेहवाग जेव्हा खेळताना तसंच की सेहवागकडे फुटवर्क नव्हता पण त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होता, गुणवत्ता होती. त्या गुणवत्तेच्या जोरावरती षटकार चौकार अपेक्षित आपल्याला पाहायला मिळत होते सेहवागकडून. आपण सूरज इथे नाराज करतोय सर्व क्रिकेट रसिकांना आपल्या संघाला. आणि स्थिरावलेली थांबलेली धावसंख्या अवघ्या फक्त 6 चेंडू फेकत असताना विरोधनं खर्च केला अवघ्या 2 धावा खर्च केला आणि 1 विकेट प्राप्त केला. सुंदर रणनीती देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर, टेनिस क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर, दापोलीचा मास्टर ब्लास्टर समीर सावंत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. स्ट्राईकला आहे तो संदेश कांदेकर आणि नॉन स्ट्राईकला असेल सूरज. मोठा फटका खेळावा लागेल. संदेशला आता चमत्कार करावा लागणार आहे. जर संदेशने चमत्कार केला तर क्रिकेट रसिक त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर स्वतःला सर्वप्रथम सिद्ध करावं लागेल. सिद्ध करण्याचा का खरा हा चेंडू होता, स्विंग झाला लेग टर्नच्या दिशेने जाणारा चेंडू थोडासा स्विंग झाला, आतमध्ये घुसला आणि शरीर यष्टीवरती आदळताना पाहायला मिळाला. थोडासा स्लोअरचा चेंडू होता. समिश्र गोलंदाजी पाहायला मिळत आहे समीर सावंत मध्ये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो समिश्र गोलंदाजी तुम्हाला तारत असते. टप्प्यामध्ये बदल, गतीमध्ये बदल वारंवार करावा लागतो. स्लोअरचा चेंडू पाहिला, स्विंग चेंडू पाहिला, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, क्रॉस झाला हवेमध्ये चेंडू, झोरी मागे इथे फाटलेले पाहायला मिळते. तो अरे जपून खेळा, काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट हे सर्वस्व नाहीये, कुटुंब आपलं सर्वस्व आहे. स्वतःची काळजी घ्या. स्वप्नील जाधव स्वप्नील जाधव झोकून देऊन पडतायत, झडतात, धडपडतायत पण घडत असतात मित्रांनो. जो पडतो धडतो घडतो तो घडत असतो. आता आज घडण्याचा प्रयत्न या डीटीपीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय, वेदक किचून गोलंदाजी करतोय समीर सावंत. थांबून ठेवले. धावसंख्या अवघ्या 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुढे येऊन घ्यायचा प्रयत्न, फसतोय, हुकतोय, चकतोय तो संदेश कांदेकर. समजत नाहीये वारंवार निर्धाव चेंडूची फक्त शांतता सन्नाटा पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. 36 धावांचं आव्हान घेऊन, ध्येय घेऊन, उराशी बाळगून युद्धासाठी लढण्यास समर्थ झालेले हे फलंदाज मात्र नांगी टाकताना पाहायला मिळतंय. काउंट शॉट पाहायला मिळालं लॉंग ऑनला, एकदा पूर्ण केली. नॉन स्ट्राईकला असलेला आता सूरज स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळायला लागतील सूरजला. जर सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं स्वतःला जाळावं लागेल मित्रांनो. पळणाऱ्या घोड्याचे आणि उगवणाऱ्या सूर्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते, तर सूर्य उगवायच्या आधी आणि पळणाऱ्या घोड्याच्या वेगाने तुम्हाला पळावं लागेल, दौड करावी लागेल, तरच तुम्ही ध्येय गाठू शकता, प्रगती करू शकता. तुम्हाला इथे देखील संघर्ष करावा लागेल, पळावं लागेल, दौडावं लागेल, घोड्याच्या वेगाने पळावं लागेल. पंचांचा इशारा अतिरिक्त धाव, आव्हानात्मक धाव आपल्याला पाहायला मिळते, आव्हानात्मक धाव पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरत धावसंख्या होते 9 धावा. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती समीर सावंत. 36 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला आखोडव्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू, समजला नाहीये सूरज. संदेश आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात एकूण. तुम्हा सर्वांना धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावा होत आहेत. संदेश जाधव गुणलेखक माझ्या जोडीला जोडले जात आहेत आणि सांगतात धावफलकावरती धावा एकूण 9 धावा, 1 गडी बाद 9.
9 धावा आहेत. आता 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत तुमच्याकडे, अजूनही जिंकण्यासाठी हवे आहेत. 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज मित्रांनो. ओमकार मोगरे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क वरती. मोठं आव्हान आहे मित्रांनो तुमच्याकडे, मोठे फटके देखील खेळावे लागणार. ओमकार मोगरे ओ बाहेर जाणारा चेंडू, तापांचांच्या दोन्ही भूमी समांतर धावा येत आहेत. आव्हांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 10. 1-0 लॉस ऑफ 1 विकेट. मित्रों मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से तो उड़ान होती है, हौसलों में उड़ान होना चाहिए. अकोटप्याचा चेंडू होता, विशिष्ट उंची घेतली, खराब चेंडू बनावा लागेल. पंचांचा इशारा पाहावा लागणार आहे. एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे आणि स्क्वेअर मारा. 2 धावा प्राप्त होतील पुन्हा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 12. आता कोणाचे वाजणार 12 आणि 12 या आकड्याला फार महत्व आहे मित्रांनो संघटनेमध्ये देखील. मित्रांनो जर कोणाचे 12 वाजवायचे असतील ना तर घड्याळच्या काट्याप्रमाणे लहान मोठे जसे एकत्र येऊन 12 वाजतात ना तसं सगळ्यांनी आपल्या संघटनेमध्ये जर आपल्याला कोणाचे 12 वाजवायचे असेल, संघटना एकजूट करायची असेल तर सगळ्यांनी आपले मतभिन्नता विसरून, मतभेद विसरून आपण या संघटनेसाठी एकत्र आले पाहिजे. हे 12 आकड्याचं फार महत्व आहे. अगोदरचा चेंडू होता, क्रॉस लाईन करायचा प्रयत्न, स्क्वेअर लगेच त्यांना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आला, क्रॉस ने अडवतोय पण नाही आहे, मिसफील्ड पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण 15 धावा पाहायला मिळतात. अजूनही आपण पाहिलं तर ओमकारच्या गोलंदाजीमधील फक्त 1 चेंडू झालेला आहे. अजूनही 5 चेंडू फेकणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावांची गरज. मित्रांनो तुम्हाला जर जिंकायचं असेल ना, तुम्ही सिंह म्हणून जरी जन्माला आला असाल ना तरी तुमचं स्वतःचं राज्य निर्माण करायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलेला चेंडू आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहायला मिळत आहे. तडवलं जात, थोपवलं जात आहे. तत्पूर्वी यशस्वीरित्या 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आपण चर्चा करत होतो संघर्षाशिवाय पर्याय नाही. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याला आलेल्या 50 वर्षाची कारकीर्द जर आपण पाहिली ना तर या 50 वर्षामध्ये त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष इतका मोठा होता की त्यांचं नाव जरी कानावर पडलं ना तरी मतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. एवढा संघर्ष त्यांच्या वाट्याला आलेला आहे. आणि क्रिकेट हे देखील एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. समीकरण थोडंसं बदलतंय. आता 4 चेंडू मध्ये आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 18 धावांची गरज. थोडसा उंची होती, खराब चेंडू. स्वेर मारा पाहायला मिळतोय ओमकार कडून. काहीसा समज देतोय समीर, सांगतोय आत्मविश्वास देतोय, उत्साह वाढवतोय या गोलंदाजाचा समीर. संदेशने जर 6 मारला अभिषेक हरावडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक गरजेचं आहे. 1001 महत्वाचे नाही पण एक षटकार महत्वाचा आहे. संदेश फुटवर्क गरजेचं आहे. तुमची नजर असणं फार गरजेचे आहे. कमजोर चेंडूवरती मोठा प्रहार करणे गरजेचं आहे. अगोदरचा चेंडू होता, बॅट आधी येते मात्र मित्रांनो तुमची चेंडू उशिराने येते. तुम्ही वेगाने एवढ्या ताकदीने बॅट मात्र भिरकावताय ना तेवढा स्लोवरती चेंडू येते. त्यामुळे बॅट आणि चेंडूची कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत नाहीये, संपर्क पाहायला मिळत नाहीये. आता डावखुरा फलंदाज आहे सूरज निकम. लालच बुरी बला है. तुम्हाला जर
जसा खेळपट्टी गरम होत चालली तसा खेळाडू देखील गरम होणं गरजेचं आहे. जसा चहाला जास्त आपण गरम केली तर चहामध्ये कडकपणा येतो. खेळाडूचं तसं आहे की खेळाडू देखील गरम केलं तर त्याच्यामध्ये कडकपणा येतो. हा कडकपणा पाहायचा आपल्याला. आपण नाही बाहेर जाणार चेंडू. मित्रांनो येते मॅच येते तुमच्याकडे आणि तुम्ही मॅच सोडून देऊ नका. तुम्ही मनात हरू नका. तुम्ही मैदानात हरला तरी चालेल पण मनात हरू नका. तुम्हाला जर जिंकायचं असेल ना मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मनात जिंकावं लागेल. आणि सूरज तुम्हाला स्वतः सर्वप्रथम मनात जिंकावं लागेल मोठे फटके खेळण्यासाठी. आणि जिंकण्यासाठी आहे 15 धावांची गरज. 3 चेंडू 15. मॅच कुठे गेलेली नाहीये. टीव्ही ऑन करा मॅच पहा. एक रोमहर्षक सामना. 3 चेंडू 15 धावांची गरज. अगोदरचा चेंडू होता पुन्हा बाहेर जाणारी चेंडू विशिष्ट उंची घेतली. समीकरण बदललं. समीकरण अवघड. 2 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र स्वेर मारा आला. आता जे बसले होते ते उभे राहिलेत आणि सन्नाटा पाहायला मिळतोय. त्यानंतर होणारा सामना असेल तनिक्षा 11 आणि पवार चॅलेंजर यांच्या दरम्यान होणारा सामना असणार आहे. हाय व्होल्टेज पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 15 धावांची गरज. ओमकार लॉंग प्रयत्न पाहायला मिळते. पॉईंटच्या दिशेने जातोय सरळ. सीमारेषेचा वेध घेतोय. जाईल का क्षेत्ररक्षक तैनात. थांबवलं जाते रोखलं जाते. तत्पूर्वी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 24 धावा. समीकरण होते 1 चेंडू 13 धावांची गरज. 9 वरती जर 6 आला 12 धावांची गरज. क्षमा असावी. 1 चेंडू 12 धावांची गरज. काय असेल समीकरण मित्रांनो. अडचणीच्या काळात तुम्ही मॅक्सवेल खेळ खेळा. आठवा तुम्ही मॅक्सवेलला ज्याने इंडियाला नेस्तानाबूत केलं होतं तो मॅक्सवेल. पुढे घ्यायचा प्रयत्न अपयश येतो आणि बॅकफुटवर जातोय तो साजिद 11 संघ आणि जिंकतोय तो संघ विजयी ठरतोय समीक्षा 11 संघ. यानंतर पवार चॅलेंजर या संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका पाहत राहा. आपण पाहतोय DTPL चॅम्पियनशिप 2025. अर्थातच दमामे तामोड प्रीमियर लीग मैत्री जीवाभावाची आणि एकजूट दोन्ही गावाची. मी मनीष प्रगती दत्तामले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कुठेही जाऊ नका पाहत राहा DTPL. ऐकूया एक सुमधुर संगीत.